साहेबांचा असा सामना पाहायला मिळणार. जो काही झाला तो झाला. ठीक आहे, आम्ही नवीन कार्यकर्ते होतो. पवार साहेबांचं काम, सुप्रियाताईंनी केलेले कष्ट आणि तिथे असणाऱ्या नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि महाविकास आघाडीचे जे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांनी केलेले कष्ट, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थाने कालचा विजय झाला. आम्ही लहान होतो वयाने आणि अनुभवाने सुद्धा, पण गेल्या वेळेस जे मताधिक्य सुप्रियाताईंना मिळालं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त का होईना यंदा ते मिळालेलं आहे. त्यामुळे नेत्यामुळे फक्त मतदान होतं असं नसतं, लोकांमुळे खऱ्या अर्थाने मतदान होत असतं. हे काल लोकांनी कुठंतरी दाखवून दिलं. आणि जो काही बच्चा नाही तर लहान आमच्यासारखे कार्यकर्ते जे आम्हाला हिणवलं जात होतं, लोकांनी खऱ्या अर्थाने पाठिंबा देऊन आम्हाला लोकांच्या डोळ्यामध्ये केलेल्या कष्टामुळे कुठेतरी मोठं झाल्यासारखं वाटतंय. काल तुम्ही ट्विट केले की अब बच्चा बडा हो गया है आणि निवडणुकीला निकाल लागल्यावर तुम्ही हे ट्विट केले. तुम्हाला असं यातनं सांगायचं आहे का की तुम्ही जे आम्हाला लहान आहे दुर्लक्ष करणं? तसं नाही. आमचं असं मत आहे की जे वडीलधारी असतात, जे अनुभवी असतात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पिढी काम करत असते. जसे आम्ही आहोत, कार्यकर्ते आहेत, आम्ही स्वतःला कार्यकर्ताच समजतो. मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही विचार जपण्यासाठी जर संघर्ष करत असेल, प्रयत्न करत असेल, लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत असेल विधिमंडळामध्ये सुद्धा आणि बाहेरसुद्धा, तर मग आम्हाला हिणवलं जात होतं की हे बच्चे हे लहान मुलं आहेत, मित्रमंडळाचे लहान बच्चा मित्रमंडळाचे ते प्रमुख आहेत. आमचं एकच मत आहे की युवा पिढीला तुम्ही सहज घेऊ नका. काल साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि जी जबाबदारी आम्हाला पार्टीकडनं मिळाली होती त्याच्यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये यश मिळालं. त्यामुळे जे लोक हिणवत होते युवांना, त्यांना एवढंच सांगायचं आहे की आत्ता बच्चा मोठा झालेला आहे. म्हणजे मी व्यक्तिगत म्हणत नव्हतो, तर युवा पिढींना कुणी सहज घेऊ नका. येत्या काळामध्ये मतदार असतील, कार्यकर्ते असतील, हे सर्व युवा राहणार आहेत. हा सल्ला तुम्ही अजयदान देताय का? गेला अशी राष्ट्रवादीची अवस्था आहे, म्हणजे सातारचा उमेदवार पराजित झालेला आहे. नक्की काय झालं काय सांगाल? नाही, त्याचा अभ्यास नक्कीच आपल्या सर्वांना करावा लागेल. खरं तर जे काही घडलं ते अनपेक्षित होतं. साताऱ्याचा उमेदवार आपला निवडून येणारच या विचारामध्ये आणि या विश्वासामध्ये आम्ही होतो. कारण का आपण पुरोगामी विचार घेऊन पुढे चाललो होतो. याच्यात बऱ्याच काही गोष्टी झाल्या असतील, त्याचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी कळणार नाहीत. आता उदयनराजे साहेब जिंकले, व्यक्तिगत त्यांना व्यक्ती म्हणून आम्ही शुभेच्छा देतो, पण पार्टी म्हणून आम्हाला ते पटलेलं नाही. कारण का ज्या पार्टीने महाराष्ट्राला नेहमी पाण्यात बघितलं, खाली आणण्याचा प्रयत्न केला, पुरोगामी विचार संपवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे भाजप, यांचा इथं विजय होणं हे या परिसराला, या विचाराला पटणारं नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.